माननीय शिक्षण आयुक्त यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रणाच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केलेले आहेत. या निर्देशाप्रमाणे कोणते अधिकारी किती शाळा भेटी करणार आहेत, शाळांनी कोणत्या बाबींची पूर्तता करावी इत्यादी बाबींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार. शिक्षणाची बाराखडी या शिक्षण विषयक यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर दीपक चांदोरे अधिव्याख्याता आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे द्वारा महत्त्वपूर्ण निर्देश जारी झालेले आहेत. हे निर्देश गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करण्याकरिता सर्व व्यवस्थापनाच्या सर्व मंडळाच्या शाळा व क्षेत्रीय कार्यालयांकरिता हे निर्देश आहेत. राज्यातील प्रत्येक बालकाचे शिक्षण गुणवत्तापूर्ण व आनंददायी पद्धतीने होणे आवश्यक असल्यामुळे तात्काळ प्रभावाने या निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम शाळा भेटीकरिता पदनिहाय उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की शाळा सर्वंकष तपासणी व कार्यालय तपासणी भेटीचा अहवाल सरळ पोर्टलवरील शाळा पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. या शाळा भेटी शासनाच्या योजना, धोरण यांची अंमलबजावणीचे निरीक्षण करणे व त्यास प्रोत्साहन देणे याकरिता करावयाचे आहेत. माननीय सर्व 7ही संचालक, माननीय 16 सहसंचालक व तत्सम पदावरील अधिकारी, त्याचप्रमाणे माननीय विभागीय उपसंचालक आणि तत्सम पदावरील 35 अधिकारी या सर्वांना दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून 15 दिवसातून एका शासकीय कार्यालयाला भेट देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे माननीय शिक्षण निरीक्षक व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक व योजना दर आठवड्यातून 2 शाळा गुणवत्तापूर्ण तपासणी भेटी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. माननीय प्राचार्य डाएट यांना तसेच डाएट येथील सन्माननीय ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांना दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी 4 शाळा भेटींचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, अधीक्षक व सामान्य राज्य सेवेतील अधीक्षक तसेच तत्सम पदावरील अधिकाऱ्यांना दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण शाळा भेटीसाठी 4 शाळांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व विस्तार अधिकारी यांना दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी 4 शाळा भेटींचे उद्दिष्ट असून केंद्रप्रमुख यांच्याकरिता दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी 6 शाळा भेटींचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या पद्धतीने माननीय संचालक ते केंद्रप्रमुख या पदावरील सर्व अधिकाऱ्यांना शाळा भेटीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. आता आपण चर्चा करणार आहोत या भेटी दरम्यान कोणत्या मुद्द्यांच्या संदर्भाने शाळांनी तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये दररोज शाळेत परिपाठामध्ये राज्यगीताचे गायन केले जाणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीने शिकविला जात असेल हे पाहायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आरोग्य, व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करणे याकरिता प्रत्येक मुलामध्ये संवेदनशीलता व दक्षता घेण्याची तयारी विकसित करायची आहे. त्या संदर्भात शाळांनी आरोग्य तपासणी, प्रथमोपचार ते अंतिम उपचारापर्यंत तसेच व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छता, शाळा आंतरबाह्य परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यावर भर देण्यात आलेला आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान तसेच शाळांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग हा सुद्धा मुद्दा या परिपत्रकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. शाळांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पुढील मुद्दा आहे सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक वैधता तपासणी करून घ्यायची आहे. मित्रांनो, जसे की परिपत्रकामध्ये म्हणण्यात आलेले आहे की गुणवत्तापूर्ण शाळा भेट करायची आहे. गुणवत्तापूर्ण शाळा भेटीच्या संदर्भाने आतापर्यंत सांगण्यात आलेल्या मुद्द्यांसह इतरही मुद्दे हे महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे निपुण भारत अभियानाची लक्ष्य साध्यता. निपुण भारत अभियान काय आहे, निपुणचा लॉंग फॉर्म काय आहे आणि निपुण भारत अभियानाची सुधारित लक्ष्य, रिवाइज लक्ष्य काय आहेत याबद्दल आपण सर्वांनी सजग असणे व निपुण भारतची रिवाइज लक्ष्य साध्य करणे हे सुद्धा आवश्यक आहे. मित्रांनो, जर आपल्याला निपुण भारतची रिवाइज लक्ष्य ज्ञात नसतील तर या संदर्भात मी आपल्याकरिता यापूर्वी एक व्हिडिओ आणलेला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निपुण भारत अभियानाची लक्ष्य व निपुण भारत काय आहे ही संकल्पना समजून घेऊ शकता. शैक्षणिक प्रगतीकरिता सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटूया नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजच्या अंतर्गत. धन्यवाद.